हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी खूप लवकर सकाळीच व्लॉग सुरू करते. आता वाजलेले आहेत 4 आणि आम्ही ना 2 दिवसाच्या ट्रिपसाठी जातोय. कुठे? तर ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यामुळे स्टे ट्यून. आत्ता आम्ही निघालोत. बाहेर अंधारच आहे आणि आमच्या ट्रिपचा प्रवास सुरू झालाय. आम्ही सकाळी मुद्दाम लवकर निघालोत कारण बरोबर दुपारी 12 पर्यंत आम्ही तिथे पोहोचू. आडव्या येणार नाही, उभंच येईन चांगला माहिती आलेलो आहोत आम्ही ताम्हिणी घाटामध्ये. म्हटलं तुम्हाला इथला व्ह्यू दाखवावा. सकाळचा ताम्हिणी घाट एकदम शांत आणि सुंदर दिसतोय ना. आता घरून सकाळी सकाळी एवढ्या लवकर निघालत म्हटल्यावर न काही खाता पिता निघालो होतो. तर मग आता थोडीफार भूक तर लागणारच. मग काय एका ठिकाणी थांबलोत आणि छान नाश्ता केला आणि सर्वांनी चहा पण घेतला आणि त्यानंतर परत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. तर 6 तासानंतर आम्ही आमच्या मेन लोकेशनवरती पोहोचलो. तर आम्ही आलो आहोत आरबी बीचवरती. आता इथे रूम बुक करणार आणि थोडा वेळ आराम करून नंतर सनसेट पॉईंट बघायला बीचवरती येणार. तर आम्ही आल्यावर जेवण रूम बुक केली होती. तर तिथे थोडा वेळ आराम केला आणि आत्ता सनसेट पॉईंट बघायला चाललोय. तर असं छान रेडी झालेले. इकडे सगळा पसारा आहे, त्याला इग्नोर करा. तर तुम्हाला मी बीच दाखवते, त्यामुळे स्टे ट्यून. Your smile lit up like a sunrise glow. Touch so soft. तुमचा जर कोकणात जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही या बीचवरती नक्कीच जाऊ शकता. हे बीच खूपच सुंदर आहे आणि जास्त तेवढी काही गर्दी पण नव्हती, त्यामुळे आम्ही मस्त एन्जॉय केलं. हे बीच स्वच्छ सुद्धा तेवढंच होतं. आता सनसेटची वेळ झाली होती म्हणून आकाश एवढं छान दिसत होतं ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आम्ही इथे काही राईड्ससुद्धा एन्जॉय केल्या. मला खरं तर भीती पण वाटत होती कारण मी अशा राईड्समध्ये पहिल्यांदाच बसले होते, पण मजा पण खूप आली. त्यानंतर ना मी काहीच शूट केलं नाही, काही नाही. आम्ही रूमवरती गेलो आणि जेवण वगैरे करून आराम केला कारण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती. त्यानंतर हा व्हिडिओ ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाणी असं काहीसं दिसत होतं. आम्ही जिथे रूम बुक केली होती ना, अगदी रूमच्या समोरच हे बीच होतं, त्यामुळे आम्हाला रूम बीचचा व्ह्यू सर्व काही दिसत होतं. सकाळी सर्व काही आवरून आम्ही बीचवरती परत आलो कारण काल काही फोटोज व्हिडिओ काढणं झाले नव्हते म्हणून आज काढायचे होते ते. त्याचबरोबर एका फ्रेंडचा वाढदिवससुद्धा होता, तो आम्ही बीचवरतीच सेलिब्रेट केला. आता आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. आता एवढ्या लांब आलो म्हटल्यावर आणखी एक ठिकाण बघायचं होतं. तर आम्ही आता जातोय हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरला पोहोचल्यावर आधी दर्शन घ्यायचं ठरवलं, नंतर इथे असलेले बीचवरती जायचं. छान मन छान मन छान. तर हे आहे हरिहरेश्वर. याला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. देशातील 108 तीर्थक्षेत्रापैकी हे एक तीर्थक्षेत्र आहे. आपले अगस्त्य मुनी भटकत भटकत येथे आले होते तेव्हा त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती इथल्या लिंगांचे दर्शन घेतल्यावरच त्यांचं मन शांत झालं असं म्हणतात ना. तर मी ना हे सगळं असं फक्त ऐकलेलं होतं आणि मी इथं पहिल्यांदाच आले. त्यानंतर आम्ही ना इथं दर्शन घ्यायला गेलो. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा. आपण असं ट्रॅव्हलच्या सीटवर बसायचं आणि गाडी चालवायची.
पण जमते का फोन जमते? इकडून पण रस्ता आहे आपल्याला बाहेर जायला. जा की. तर आता आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो बीचकडे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर खरंच हे पण ठिकाण छान आहे येण्यासाठी. आत्ता वाजलेले आहे दुपारचे 2. कारण आता ऊन पण आहे त्यामुळे थोडंफार काहीतरी थंड म्हणून आम्ही सर्वांनी तर नारळ पाणी घेतलं. तर इकडे बघा हे लहान लेकरं कसे असतात, त्या मोठ्यांपेक्षा त्यांचेच नखरे जास्त असतात. इथं आम्हाला मस्त ही सगळ्यांनाच परेशान करत होती. तिला हे नको ते नको असं होतं तिचं. त्यानंतर इथं थोडा वेळ बसलो तिच्यासाठी आम्ही आणि त्यानंतर गेलो बीचकडे. तिथे थोडे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि लगेच आम्ही ना घरी जाण्यासाठी निघालो. तर असा होता हा माझ्या 2 दिवसाचा ट्रिपचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ह्या दोन्ही ठिकाणी यायचं असेल तर खरंच छान आहे, तुम्ही सुद्धा येऊ शकतो. तर चला मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे आपल्या पुण्यातला घरचाच. तर चला मग बाय.